अक्कलकोट श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पंचदशोध्याय. श्री गणेशाय नमः. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते या भवसागरी. निश्चये तारिती समर्थ, सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभवन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवणाचे ग्रह न जाती, दुष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोधत नयेची. शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची अचित्ती, सदा अरण्यात वसती, एकांतस्थळी समर्थ. सुखदुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारखी. परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते. यावेळी मंगळवेढ्यात, बसप्पा तेली राहात, दरिद्रे पीडिला बहुत, दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी. 18 दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहजवन माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करोन, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालितसे. अंतरी पटली खूण, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, करजोडून आस्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपाघना भक्तपालका, पापताप आणि दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु. पाहुनी प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरदस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे चरणी, मन जडले तैपासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुटील जन तयाते. वेड्याचा नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता, ऐकुनी आयशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीचा आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करोन, करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता ग्रहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागिले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, उभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे. वृक्षा शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहोनी आयशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी,
जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदिले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्प त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथोनिया निघाले, सात्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळे. तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडोनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती अतिश्वर, घरी जाव त्या सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शन निरसोन, जायते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मन करोनिया स्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरितामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशोऽध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.